शहराला नगरपालिकेला नगरोत्थान योजनेअंतर्गत 140 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले होते. फेब्रुवारी 2024मध्ये 140 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. शासन आदेश असा आहे त्यामध्ये की प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर 7 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया राबवून 90 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षामध्ये कामं चालू करणं अपेक्षित होतं. आपण बघितलं की शहरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेते मंडळींनी जाहिरातबाजी केली, होर्डिंग लावले, पेपरला जाहिराती दिल्या की धाराशिव शहर बदलतंय, 140 कोटी रस्त्याला मंजूर. परंतु अद्याप 9 महिने झाले, अद्यापपर्यंत रस्त्याची कामं चालू नाहीत. सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठी धरायचं काम केलं आहे. मग आपण बघतो की शहरामध्ये रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे. अपघात झालेले आहेत. खड्ड्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झाला. परंतु सत्ताधाऱ्यांनी याचं फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याची धन्यता मानली गेली. त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या निविदा प्रक्रिया अडकवण्यात आलेल्या आहेत. आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की 140 कोटी रुपये मंजूर आहेत रस्त्याला, परंतु जाणून बुजून नागरिकाला वेठीत धरलं जात आहे. निविदा प्रक्रिया अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर ही निविदा प्रक्रिया कोण अडवतं आहे यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची नार्को टेस्ट करावी. त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल की हे कामं कोण होऊ देत नाही. जवळपास 140 कोटी रुपये मंजूर आहेत, 59 DP रस्ते मंजूर आहेत. हे कामं जाणून बुजून कोण अडवतं आहे ही मुख्य अधिकाऱ्याची नार्को टेस्ट केल्यानंतर शहरवासियाला कळत. वास्तविक पाहता 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामं चालू होणं अपेक्षित होतं. आज तब्बल 9 महिने झाले तरी देखील निविदा प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही. सत्ताधारी मंडळीकडून जाणून बुजून अडवून ठेवण्याचा प्रकार आहे. जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमून तात्काळ यावर निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे.